नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंदर्भातलं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर. तृतीयपंथीयांच्या हक्कांचं संरक्षण करणारं खासगी विधेयक राज्यसभेत एकमतानं मंजूर. महिला सरपंचांच्या वतीनं त्यांचे पतीच कारभार चालवतात हे अयोग्य, सरपंचपती संस्कृती बंद होणं आवश्यक, पंतप्रधानांचं ठाम मत. औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. नाशिक जिल्ह्यात वाडीवरे इथं रिफायनरीची गाडी थांबवून दरोडेखोरांनी लुटलं 58 किलो सोनं. नाशिक शहरात नाकाबंदी. कृषी उत्पन्न बाजार समितींच्या बाहेर खरेदी केल्या जाणाऱ्या मालावरचा उपकर रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. तेलबियांच्या साठ्यावर घातलेली बंदीही उठवली. आणि इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग असणारी शाळा यापुढे प्राथमिक शाळा म्हणून ओळखली जाईल. विनोद तावडे यांचं निवेदन. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. लोकसभेत आज जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंदर्भातलं घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं. हे विधेयक मांडण्याला काँग्रेस विरोधकांनी आक्षेप घेतला. विधेयक आधी स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी करत काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला. मात्र विधेयक मांडण्याला अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतर त्याचा निषेध करत काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हे विधेयक मांडून वस्तू आणि सेवा करामागची भूमिका स्पष्ट केली. हा कर लागू झाल्यावर राज्यांनाही लाभ होईल असं जेटली म्हणाले. चलन फुगवट्याला आळा घालण्याच्या दृष्टीनंही हे महत्त्वाचं पाऊल ठरेल असं जेटली यांनी सांगितलं. राज्यसभेत आज अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा गाजला. अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. तसंच महिला बँकेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी विशेष किसान बँक सुरू करावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केली. या बँकेकडून शेतकऱ्यांना 1 ते 2% व्याजदरावर कर्जपुरवठा केला जावा अशी सूचनाही त्यांनी केली. तृतीयपंथीयांच्या हक्कांचं संरक्षण करणारं खासगी विधेयक राज्यसभेनं आज एकमतानं मंजूर केलं. देशातल्या कोळसा खाणपट्ट्यांच्या नुकत्याच झालेल्या यशस्वी लिलाव प्रक्रियेसंदर्भात स्थापन केलेल्या संसदीय समितीनं आपल्या अहवालात कोळसा मंत्रालयाचं अभिनंदन केलंय. कोळसा आणि स्टील विषयक स्थायी समितीनं आज हा अहवाल लोकसभेत सादर केला. अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंचांच्या वतीनं त्यांचे पतीच कारभार चालवत असल्याचं चित्र सर्वत्र दिसतं. ही सरपंचपती संस्कृती बंद व्हायला हवी असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायती राज दिवस कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे, मात्र अनेकदा ग्रामीण भागात त्यांचे पती आपल्या वर्चस्वाचा दुरुपयोग करत सरपंचाचा कारभार करताना दिसतात. ही अनिष्ट संस्कृती त्वरित बंद व्हायला हवी असं पंतप्रधान म्हणाले. महिलांना स्थानिक राजकारण आणि प्रशासनात अधिकाधिक संधी आणि प्रोत्साहन मिळायला हवं यावर त्यांनी भर दिला. ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. एकही मूल शाळा सोडणार नाही याकडे लक्ष देणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे असं पंतप्रधान म्हणाले. बालशिक्षण, बालकांचा आहार आणि लसीकरण या बाबींकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं असंही पंतप्रधान म्हणाले. आज 24 एप्रिल 73व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून पंचायत राज संस्था बळकट करण्याची तरतूद 24 एप्रिल 1993ला करण्यात आली. तेव्हापासून आजचा दिवस पंचायत राज दिवस म्हणून पाळण्यात येतो. या दिनाचं औचित्य साधत बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीनं आज एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी करण्यात आलेल्या मार्गदर्शनपर भाषणात ग्रामीण भागातल्या विकासाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण समाजातल्या पंचायत संस्था मजबूत करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याच्या दृष्टीनं अधिकाऱ्यांनी आपलं काम चोख बजावावं अशी सूचना बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी यावेळी दिल्या. औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी सत्ता स्थापनेच्या हालचाली जोरात सुरू आहेत. दोन्ही ठिकाणी त्रिशंकू अवस्था असल्यामुळे अपक्षांना गळाला लावण्याचा मोठ्या पक्षांचा प्रयत्न आहे. औरंगाबादेत शिवसेना भाजपा युतीला 52 जागा मिळाल्यात. त्यापैकी शिवसेनेनं 29 तर भाजपानं 22 जागा मिळवल्या आहेत. 5 अपक्ष नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे भाजपानं महापौर पदावर दावा केल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी शिवसेना आणि भाजपा नेत्यांची बैठक झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही.
त्यामुळे 56चा जादुई आकडा राष्ट्रवादी काँग्रेस गाठेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे। नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला 53 जागा मिळाल्या असून 5 अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती गणेश नाईक यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। मुंबईहून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरला नेण्यात येत असलेलं 58 किलो सोनं नाशिक जिल्ह्यात वाडीवरे इथं लुटून नेण्याची घटना आज पहाटे घडली। या प्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। या घटनेचा तपास सुरू असून दरोडेखोरांना शोधण्यासाठी नाशिकमध्ये पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। शिरपूर इथं सुवर्ण शुद्धीकरण कारखाना आहे। या कारखान्यात सोनं नेलं जात असताना अंबरदिवा असलेल्या मोटारीतून पाठलाग करणाऱ्या दरोडेखोरांनी ही मोटार अडवली। अंबरदिवा असल्यामुळे त्या मोटारीत पोलीस असावेत असा समज झाल्यानं रिफायनरीची मोटार थांबवण्यात आली। त्यातून उतरलेल्या 4 दरोडेखोर बंदुकीचा धाक दाखवून 58 किलो सोनं घेऊन पसार झाले। कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर खरेदी केल्या जाणाऱ्या मालावरचा उपकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। तसंच तेलबियांच्या साठ्यावर घातलेली बंदीही सरकारनं उठवली आहे। कृषी संलग्न क्षेत्रातल्या कंपन्यांसोबत आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी सरकार प्रायोगिक तत्वावर योजना राबवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं केलेल्या व्हॅल्यू चेन उपक्रमांतर्गत आज सरकारनं 2 खासगी संस्थांशी सामंजस्य करार केले। रुची सोया आणि युनायटेड फॉस्फरस या कंपन्यांशी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। सोयाबीन आणि टोमॅटो पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी रुची सोया गुंतवणूक करणार आहे, तर युनायटेड फॉस्फरस सध्या असलेल्या 10 कृषी पीक दक्षता केंद्रांची संख्या 100 पर्यंत वाढवणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली। सुमारे 2.5 लाख सोयाबीन उत्पादक आणि 1.25 लाख टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं। आज झालेल्या बैठकीत 40 कंपन्या सहभागी झाल्या होत्या। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीनं राज्यातल्या दुर्बल भागांकडे अधिक लक्ष देण्यासाठी राज्य सरकारनं योजना सुरू केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी या संदर्भात बोलताना ही माहिती दिली। यवतमाळ आणि उस्मानाबाद सारख्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल असं मुख्यमंत्री म्हणाले। या योजनेअंतर्गत कृषी आणि ग्रामीण भागाशी निगडीत 10 विभागांच्या योजना एकत्रित करून एक सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाईल आणि त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। दुष्काळामुळे खरीपाची पिकं हातची गेली तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचं नुकसान झाल्यानं राज्यातला शेतकरी पुरता कोलमडून गेला असला तरी सरकार त्याच्या पाठीशी आहे असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला। राज्यातल्या इयत्ता 1 ते 4 पर्यंतच्या सर्व सरकारी शाळांमध्ये इयत्ता 5वीचा वर्ग जोडून 1 ते 5वी पर्यंतचे वर्ग असणारी शाळा यापुढे प्राथमिक शाळा म्हणून ओळखली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली। ते आज कोल्हापुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते। बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याखाली ही तरतूद केली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नव्हती असं तावडे यांनी स्पष्ट केलं। 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना घराजवळ शाळा मिळायला हवी असं ते म्हणाले। ज्या शाळांमध्ये 5वी पर्यंतचे वर्ग आहेत अशा शाळांनी या शैक्षणिक वर्षापासूनच इयत्ता 1 ते 5वी अशी प्राथमिक श्रेणी तयार करावी अशी सूचना तावडे यांनी केली। त्याच धर्तीवर इयत्ता 1 ते 7वीच्या सर्व शाळांना 8वीचा वर्ग जोडण्यात येईल आणि ही श्रेणी उच्च प्राथमिक म्हणून ओळखली जाईल असं शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं आपला अहवाल सरकारला सादर केला असून त्यावर सर्वांच्या सूचना मागवल्यात असं तावडे यांनी सांगितलं। गडचिरोली जिल्ह्याचा नक्षलग्रस्त भाग असलेल्या अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या 4 तालुक्यातल्या 56 ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज झालं। सरासरी 65% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सुमारे 4000 पोलीस जवानांचं सुरक्षा कवच मतदान केंद्र आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं। आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांना मिळणारी विद्यार्थ्यांची वाढती पसंती हा एक स्वागतार्ह बदल आहे असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे। कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स आणि तंत्रज्ञान शाळेच्या इमारतीचं उद्घाटन आज राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। विद्यापीठांनी सामाजिक बांधिलकी जपून समाजाभिमुख व्हावं तसंच विद्यापीठं आणि महाविद्यालयांच्या दरम्यान सुसंवाद प्रस्थापित करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली।
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जागृती आणि आवड निर्माण होण्यासाठी विद्यापीठांनी विज्ञान महोत्सव आयोजित करावेत, याशिवाय विज्ञान संग्रहालय स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यपालांच्या हस्ते बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटनही झालं. गेल्या 15 वर्षात ज्यांनी सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं त्या लोकांचीच मदत राज्य सरकार साखर उद्योगासाठी घेत असल्याची अप्रत्यक्ष टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि आघाडी सरकारवर केली. साखर उद्योगांसाठी 10 वर्षांचा रोडमॅप तयार करण्यासाठी येत्या शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं साखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. साखर उद्योगात शेतकऱ्यांचे 4.5 कोटी रुपये अडकले आहेत. राज्य सरकार घेत असलेल्या साखर परिषदेतून काही साध्य होणार नाही असं सांगत त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. येत्या 3 मेला स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगलीत साखर परिषद घेणार असून या परिषदेत साखर कारखान्यांच्या अनेक चुकीच्या गोष्टी शेतकऱ्यांसमोर मांडणार असल्याचं शेट्टी यांनी यावेळी सांगितलं. आता पाहूयात हवामानाची स्थिती. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या 24 तासात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं. राज्यात गेल्या 24 तासात कमाल तापमान चंद्रपूर इथं 42.4 अंश नोंदलं गेलं. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी गारांसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 24 सेल्सिअस अंश. नागपूर 41-22, पुणे 37-22, औरंगाबाद 39-25, नाशिक 36-20, कोल्हापूर 35-24, रत्नागिरी 33-27, सोलापूर 40-25 आणि अमरावती 40-24. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंदर्भातलं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर. तृतीयपंथीयांच्या हक्कांचं संरक्षण करणारं खासगी विधेयक राज्यसभेत एकमतानं मंजूर. महिला सरपंचांच्या वतीनं त्यांचे पतीच कारभार चालवतात हे अयोग्य, सरपंचपती संस्कृती बंद होणं आवश्यक, पंतप्रधानांचं ठाम मत. औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. नाशिक जिल्ह्यात वाडीवरे इथं रिफायनरीची गाडी थांबवून दरोडेखोरांनी लुटलं 58 किलो सोनं. नाशिक शहरात नाकाबंदी. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर खरेदी केल्या जाणाऱ्या मालावरचा उपकर रद्द करण्याच्या राज्य सरकारचा निर्णय. तेलबियांच्या साठ्यावर घातलेली बंदीही उठवली. आणि इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग असणारी शाळा यापुढे प्राथमिक शाळा म्हणून ओळखली जाईल, विनोद तावडे यांचं निवेदन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. 16 ते 18 वयोगटातल्या व्यक्तीनं गंभीर गुन्हा केला तर त्या व्यक्तीला अल्पवयीन समजू नये असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलाय. या निमित्तानं गुन्हेगाराची वयोमर्यादा आणि बालगुन्हेगारीचे सामाजिक संदर्भ याविषयी संवाद साधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांना आज 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलंय. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.